महापालिकेच्या सोमवारी झालेल्या अंदाजपत्रकीय सभेत शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे आणि भाजपचे नगरसेवक प्रशांत पल्ली यांच्यात जोरदार वादावादी झाली। सोलापूर महापालिकेच्या सोमवारी झालेल्या अंदाजपत्रकीय सभेत वातावरण अचानक तापलं। अंदाजपत्रकावरील सूचना आणि उपसूचनांवर सर्वपक्षीय सदस्यांचं भाष्य सुरू असताना अमोल शिंदे यांनी परिवहन उपक्रमातील चेसी क्रॅक बसेस प्रकरणावर भाष्य करत महापालिकेला बसलेल्या तब्बल 57 कोटींच्या दंडाचा मुद्दा उपस्थित केला। याचवेळी प्रशांत पल्ली यांनी अचानक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन घेत हस्तक्षेप केला आणि यावरूनच ठिणगी पडली। आपलं भाषण तोडल्यामुळं संतप्त झालेले अमोल शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट पल्ली यांच्यावर एकेरी भाषेत हल्लाबोल केला। मी बोलत असताना मध्येच का येतोस, मला थांबवणारा तू कोण, अशा कडक शब्दात त्यांनी पल्ली यांना सुनावलं। यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली। पल्ली यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, मात्र शिंदे हे अधिकच आक्रमक झाले। वाद चिघळत असतानाच सभागृह नेते नरेंद्र काळे, रोहिणी तडवळकर, अनंत जाधव यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। दरम्यान काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी उघडपणे अमोल शिंदे यांची बाजू घेतल्यानं राजकीय रंग अधिकच गडद झाला। अखेर महापौर विनायक कोंड्याल यांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंना शांत राहण्याचे आदेश दिले आणि काही वेळातच तणाव निवळला। वातावरण शांत झाल्यानंतर अमोल शिंदे हे पुन्हा उभं राहत 57 कोटींचा दंड महापालिकेला परवडणारा आहे का, असा थेट सवाल उपस्थित केला। यावर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या कार्यवाहीचं स्पष्टीकरण दिलं। मात्र शिंदे यांनी समाधान न मानता या गंभीर विषयावर महापौरांनी स्वतंत्र विशेष बैठक घ्यावी अशी ठाम मागणी लावून धरली।